नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड आहे तर त्याची भरती निघलेली आहे। ब्लँक जी काही क्लर्क आहे, ट्रेनी क्लर्क साठी काय आहे तर सोलापूर जनता सहकारी बँकची काय भरती निघलेली आहे। तर ह्या भरतीसाठी जे काय अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तर ती 30/12/2024 असणार आहे। या भरतीबाबतची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच काय की तुमचा वयोमर्यादा किती पाहिजे, त्याचबरोबर तुमची जी काही त्याला तुमचं वय किती पाहिजे, तुमचं शिक्षण किती पाहिजे, पात्रता किती पाहिजे, त्यानंतर हा फॉर्म भरायचा तरी कुठे आहे ते संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सोलापूर जनता सहकारी बँक ही मल्टी स्टेट शेड्यूल सहकारी बँक आहे। या बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्य असून बँकेचे मुख्य कार्यालय हे सोलापूर येथे आहे। तर ह्या बँकेमध्ये जे काही ट्रेनी क्लर्क या पदाच्या जागा भरण्यासाठी खालील पात्रधारकांकडून ऑनलाईन पद्धतीचे अर्ज मागवण्यात येत आहे। सदर जागा तर हे जागा कुठे कुठे असणार आहे या बँकेसाठी तर महाराष्ट्रातील सोलापूर, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड व कर्नाटकातील विजयपूर या शहरासाठी असून शाखा ठिकाणी वेबसाईट व उपलब्ध आहे। जे काही शाखा ठिकाणी आहेत ते आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत। तर त्यासाठी जे काही निकष आहेत तर वयोमर्यादा किती पाहिजे तर 35 वर्ष तुमचं पाहिजे आहे 31/12/2024 पर्यंत। त्याचबरोबर मागास वर्गीयांसाठी 40 वर्षापर्यंत राहील। बँकेत व्यवसायातील किमान 10 वर्ष अनुभव असल्यास वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत राहणार आहे। त्याचबरोबर जी काही शैक्षणिक पात्रता आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची तुमची 10वी प्लस 12वी प्लस तुमचं 3 वर्ष 4 वर्षाची तुमची काही पदवी आहे, ही परीक्षा तुम्ही किमान 50% गुणासह उत्तीर्ण झालेली पाहिजे। त्याचबरोबर मराठी, हिंदी व इंग्रजी लिहिता वाचता बोलता आली पाहिजे। तसेच विजयपुरा कर्नाटक शाखेसाठी जर तुम्ही ट्राय करत असाल तर तुम्हाला कानडी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। त्यानंतर संगणक साक्षरता आवश्यक असणार आहे। वर्ड, एक्सेल, ईमेल व टायपिंग तुम्हाला जमली पाहिजे। त्याचबरोबर तुमचा अनुभव नागरी सहकारी बँक किंवा अन्य क्षेत्रातील बँकेतील किमान लिपिक किंवा समकक्ष पदावरील कामाचा अनुभवास प्राधान्य दिले जाणार आहे पहिल्यांदा। त्याचबरोबर अर्जाची जी काही प्रस्तुती आहे तर पात्र इच्छुक उमेदवारांनी जाहिरातील नमूद केलेल्या तारखेपासून बँकेच्या वेबसाईटवर www.sjsbbank.com वर दिलेल्या लिंकनुसार आवेदन पत्र तुम्हाला काय करायचे आहे, ऑनलाईन भरून प्रस्तुत करायचे आहे। आवेदन पत्र भरत असताना जी माहिती अनिवार्य आहे ती पूर्णपणे भरल्यानंतरच अर्ज संगणक प्रणालीतून स्वीकृत होईल। अर्जात संगणक प्रणालीकडून विशिष्ट क्रमांक दिला जाईल, म्हणजेच तुमचा जो काही ऍप्लिकेशन नंबर असेल त्या ऍप्लिकेशन नंबरचा तुम्हाला उपयोग परीक्षा शुल्क भरण्यासाठी होणार आहे। त्यानंतर परीक्षा शुल्क पात्र उमेदवारांनी परीक्षा शुल्क ₹750 प्लस जीएसटी 18% एकूण ₹885 भरायचे आहे। सदर शुल्क पेमेंट गेटवेचा उपयोग करून भरायचे आहे। त्यासाठी संबंधित प्रणालीचे शुल्क अतिरिक्त असेल। परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, एमसीक्यू टाइप टेस्ट असणार आहे। या पद्धतीने ती घेतली जाईल। सदर परीक्षा सोलापूर महाराष्ट्र शहरात निरनिराळ्या केंद्रावर आयोजित होईल। परीक्षेचा दिनांक, त्याचा वेळ, त्याचबरोबर केंद्राचे नाव व पत्ता इत्यादी बाबत उमेदवारांच्या हॉल तिकीट मध्ये उल्लेख केला जाईल। हॉल तिकीट बाबतच्या सूचना तुम्हाला ईमेल किंवा SMS द्वारा कळवल्या जातील। त्याचबरोबर परीक्षेचे स्वरूप, माहितीपत्रक फॉर्म भरण्याआधी वेबसाईटवर उपलब्ध आहे। त्यानंतर उपस्थिती जो खर्च आहे, म्हणजे तुम्हाला जर तिथे गेलात तुम्ही पेपरला तर ते तुम्हाला तुमचं स्वतः करायचं आहे। परीक्षा व मुलाखत सोलापूर येथे होईल व उमेदवारांनी स्वखर्चाने येणे जाणे करावे लागेल। त्याचबरोबर राहिला मेन प्रश्न वेतन, तुम्हाला पगार किती राहील तर सदर पदासाठी बँकेच्या धोरणानुसार बँकेने वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे वेतन देण्यात येईल। त्याचबरोबर हंगामी ट्रेनी प्रोबेशन कालावधीतील काम बँकेस समाधानकारक वाटल्यास आवश्यकतेनुसार पदे कायमस्वरूपी भरण्यात येतील, मात्र हे बँकेस बंधनकारक असणार नाही। या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार बँक स्वीकारणार नाही। आणि अन्य बाबी परीक्षा, व्यक्तिगत मुलाखत, अतिरिक्त शिक्षण
कामाचा अनुभव यांच्या गुणांकनाने आधारे अंतिम यादी तयार केली जाईल. नियुक्त उमेदवारास व व्यक्तीस बँकेच्या कामाच्या सोयीच्या दृष्टीने बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये काम करावे लागेल. त्यानंतर इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रस्तुत करावे. यासाठी आवेदन पत्र 13/12/2024 पासून ते 31/12/2024 पर्यंत प्रस्तुत करतात येईल. वरील अटी व शर्तीमध्ये गरजेनुसार बदल करण्याचा अधिकार हा पूर्णपणे बँकेकडे राहील. उमेदवारांच्या निवडीचे परीक्षा प्रक्रियेमध्ये बदल करावयाचे अथवा सदर भरती प्रक्रिया काही अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्याचे अधिकार बँकेकडे राहतील. उमेदवारांनी जर खोटी किंवा चुकीची माहिती बँकेस कळवल्यास त्यांना या भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवण्यात येईल. आणि अर्ज भरताना किंवा दाखल करताना काही अडचणी आल्या तर 89 56 78 70 43 यावर संपर्क करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काय आपले तुम्हाला याची फॉर्म भरण्याची जी काही लिंक आहे तर ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी लवकरात लवकर याचा अर्ज करून तुम्ही एक्झामसाठी तुम्ही पात्र ठरा. तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन वॅकन्सी किंवा जॉब रिक्वायरमेंटसाठी किंवा ऍडमिशन प्रोसेससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.